इंद्रायणी मॅडम, तुम्ही तुम्ही काय करताय? अगं गादी घालते तुझी. का पण? का म्हणजे? अगं श्रीचं अंथरूण सुद्धा आम्हीच घालतो. आता त्याच्यासाठी जे करतो ते तुझ्यासाठी करायला हवं ना. नाही नको ना प्लीज. अगं अशी काय करते, मी व्यवस्थित घालेन. मी घातलेलं आवडलं नाही का तुला? नाही नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. अहो इंद्रायणी मॅडम, मला सवय नाहीये याची. म्हणजे स्वतःची कामं स्वतः करायची सवय, आणि घरातल्या बाकीच्यांची कामंही मीच करते. तेच तर म्हणतेय ती. जशी तुला इतरांची कामं करायची सवय आहे ना, तशी यांनाही इथल्या सगळ्यांची कामं करायची सवय. तू नोकरी करणारी मुलगी आहेस, शिवाय घरकामही करतेस. मग घरात श्रीला जसा आराम मिळतो तसा तुलाही मिळायला हवा असं वाटतंय त्यांना. आय्याजी, माझं काम जर दुसऱ्या कोणी केलं ना तर मला खूप गिल्टी वाटतं. अगं तसं वाटण्याची काहीच गरज नाही. आपण एका घरात राहतो, मग एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर काय झालं? हे सगळं मला पटतंय इंद्रायणी मॅडम. इतकंच आहे की मला सवय नाहीये. जान्हवी, तू आम्हाला आपलं मानत नाहीस का? नाही नाही तसं नाहीये इंद्रायणी मॅडम. बघ ना, तुझ्या हाकेतही अजून परकेपण आहे. हे बघ जान्हवी, सकाळी माझं जरा चुकलंच, त्यामुळे तू जर माझ्यावर नाराज असशील तर. नाही नाही मीच तुम्हाला विचारायला हवं होतं. उगाच आगाऊपणा केला मी. तसं नाहीये ग. मी इंदूला गृहीत धरलं, ते करायला नको होतं. तू मला विचारलेस हे मी इंदूला वेळीच सांगायला हवं होतं. खरं तर मीच माफी मागायला पाहिजे. आईजी, तुम्ही प्लीज असं नका ना बोलू. तुम्ही माफी नका ना मागू. जान्हवी, या सगळ्यामुळे तू आमच्यावर नाराज होऊन तुझ्या बाबांच्या घरी नाही ना जाणार? जान्हवीला घरात येऊन इतके दिवस झालेत, पण तिच्या मनात नेमकं काय चाललंय हे काही कळत नाहीये. बोलणाऱ्या माणसांचं कसं असतं, जास्त बोलतील कदाचित थोडंसं, पण निदान त्यांच्या मनात काय आहे हे तर कळतं आपल्याला. हिच्या मनाचा तर थांगपत्ताच लागत नाहीये. लागेल, एक दिवस नक्की लागेल. हो, पण कधी? ज्या दिवशी तिचा निर्णय ती आपल्याला सांगेल त्या दिवशी कळेल. तिचा सगळा विचार झाल्यानंतर. एकदा तिने निर्णय घेतला की आपण तो बदलूही नाही शकणार ना. नर्मदा, तिचा जो काही निर्णय असेल ना तो आपल्याला आदरानं स्वीकारावा लागेल. म्हणजे थोडक्यात जे जे होईल ते ते पाहावे. हो. म्हणजे ती जाते म्हणाली की तिला आनंदाने निरोप द्यायचा. अगं ती जाईलच कशावरून, ती राहीलही कदाचित. कुणास ठाऊक. मला फार भीती वाटतेय. का भीती वाटते तुला नर्मदा? नाही म्हणजे आमचंही जरा चुकलंच आहे ना. बेबी आणि इंदू चिडल्या तिच्यावर एकदम. मी जरा जास्त पण असं काहीतरी होणारच ना हो. आम्ही तरी कशा त्या जाहिरातीतल्या छान छान आयांसारखं सारखं असं गोड गोड वागत राहणार तिच्या बरोबर. अगं सारखं सारखं नका गोड बोलू, पण जान्हवी आजूबाजूला असताना निदान भान ठेवावं, निदान काही दिवस तरी. अहो आम्ही भान ठेवत नाही असं नाहीये हो, पण खरंच खूप गोंधळ उडतो आमचा. म्हणजे कुठली गोष्ट तिच्या आठवणीत नाहीये आणि कुठली स्वभावात नाहीये हेच कळेन असं झालंय. म्हणजे तिला काम सांगायचं का नाही सांगायचं, तिच्यावर आम्ही हक्क दाखवायचा का नाही दाखवायचा खरंच कळत नाहीये. आणि मग कधीतरी तर भांड्याला भांड लागणारच ना. कधीतरी भांड्याला भांड लागणारच, बरोबर आहे, पण कधी याला खूप महत्व असतं.
सांगितलं कोणी होतं रे असं करायला? सांगितलं कोणी होतं? अगं पण तुझा प्रॉब्लेम काय आहे? आणि वर तोंड करून विचारतोयस तुझा प्रॉब्लेम काय म्हणून? पिंट्या अरे झालंय काय पण? मला विचारा ना, मला विचारा, मी सांगते ना. या आपल्या कार्ट्याला वाटतंय आपण पैशांच्या राशीतच लोळतो. खिसे झाडले की हजाराच्या नोटाच पडतात, म्हणून 2000चा अभिषेक करायला आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कार्ट्या, तुझ्या 7 पिढ्यांमध्ये कधी 2000चा अभिषेक कोणी केलाय का रे? पिंट्या अरे कसला अभिषेक, काय चाललंय? बाबा मी गणपतीकडे साकडं घातलंय, बोललो ताईला लवकर बरं कर. खूप कष्ट सुचले तिने आमच्यासाठी. जर तू असं केलंस ना तर मी 2000चा अभिषेक करेन. ऐका, 2000 रुपये अभिषेकासाठी घरात विकायलाही काही नाहीये. आई प्लीज, एवढी काही वेळ आलेली नाहीये आपल्यावर. शिकव आता, तू मला अक्कल शिकव. 2000 रुपये मिळवायला किती किती कष्ट करावे लागतात. आई कळतं मला ते, मीही कमावतो. हो ना, पण अक्कल नाही चालेली. आणि मी म्हणते देवाला पैसे द्याच कशाला? हा, कशाला लागतात देवाला पैसे? फक्त नमस्कार केला ना तरी पुरतो. आणि हा आपला गणपती बाप्पा आहे ना, हा सगळ्यात श्रीमंत देव आहे. ही एवढी मोठमोठाली मंडळ आहेत त्याची, एवढी रोषणाई करतात, एवढे दागदागिने घालतात. मग त्याला ह्या 2000च्या अभिषेकाची गरजच काय म्हणते मी? साधा नमस्कार केला ना तरी पुरतो त्याला. रगड पैसे आहे गणपतीकडे, त्याला कशाला द्यायचे आपले 2000 रुपये कष्टाचे? हे बघा, हे सगळं मला काही माहित नाही. त्या क्षणी माझ्या मनात जे आलं, मला जे वाटलं ते बोललोय मी. आणि आपल्या मनात नेहमी पैसे घालवायचाच विचार येतो ना. अरे मागायचं सर उपास करेन असं म्हणायचं ना, किंवा फारफार तर काय एखादा नारळ देईन एवढं म्हणूनही चाललं असतंच की नाही. एवढ्या पैशांचा अभिषेक करायला तुला काही गुप्तधन मिळालंय का रे? का तुझा काका देणार आहे? अगं आई, पण ताईसाठीच करतोय ना मी हे सगळं. मला वाटतंय तिचं सगळं चांगलं व्हावं, तिनं सुखात राहावं, म्हणूनच हे सगळं केलं ना मी. अरे चांगलंच आहे की मग, तिचं पैशातच लोळतीये ना ती. आणि तू अगदी अक्कल शून्यासारखा तिच्यासाठी 2,000-2,000चा अभिषेक करायला निघालास. अरे हातात वाडगं घेऊन फिरायची वेळ येईल आपल्यावर. जा जा, परत जा आधी आणि सांग, म्हणावं मला काय हा 2,000-2,000चा अभिषेक वगैरे जमणार नाही. जमल्यास एखादा नारळ देईन, वाटल्यास तूच द्या मला 2-4 रुपये. हे बघ आई, मी असलं काहीही करणार नाही. मी बोलून आलोय बस. आणि तसंही हे सगळं मी माझ्या पगारातून करतोय, माझे पैसे राहतात. तुला काहीच गरज नाही मध्ये बोलण्याची. मूर्खा, तुझ्या पगाराची टिमकी वाजू नकोस माझ्या समोर. हा पगार जो काही तुला मिळतोय ना, तो मी अनिल रावांसमोर हात जोडल्यामुळे मिळतोय. काय कसे वागला होतात तुम्ही त्यांच्याशी? हात उगारला होतात. हा जो काही माझा पगार म्हणून करतोयस ना, तुझ्या त्या पैन पैवर माझा हक्क आहे, कळलं ना? काही गरज नाही ताईवर एवढा पैसा खर्च करायची. ती देते का आपल्याला कधी 5 पैसे तरी? मग इतकी वर्ष कुणाच्या पैशावर चाललंय हे घर? अजूनही तीच सगळं करते आपलं. आता तिचं लग्न झालंय, खरं तर आपण काहीतरी द्यायला हवं तिला, पण अजूनही तिच्याच पैशावर चालतंय हे घर, हे विसरू नका. अरे क्षणाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. ती पोरगी तिथे स्वतःवर 5 पैसे देखील खर्च न करता सगळा पगार इथे आणून देते, आणि तिच्याबद्दल असं बोलताना जीभ रेटते कशी तुमची? झडत कशी नाही जीभ तुमची? का झडेल माझी जीभ? काय काय चुकीचं काय बोलते मी, सांगा ना मला. ती जे काही पैसे देते ते तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतात, माझ्या हातात काय येतो? तुम्ही उपकार म्हणून फेकलेल्या 4 दमड्या. काय केलं काय तुम्ही माझ्यासाठी आतापर्यंत? सांगा ना, कधी गुंजभर सोनं केलं का माझ्यासाठी? पांडुरंगा, नाही रे बाबा, नाही, आता नाही सहन होत मला. आणखी किती काळ सहन करू मी हे सगळं? कुठल्या जन्मीचे भोग भोगतोय तेच समजत नाहीये मला. हे बघा, हात जोडतो तुला, माझ्या लेकीला लवकर बरं कर. मी तुझ्या पायावर डोकं ठेवायला येतो, आणि तिथूनच उचल मला. आता नाही सहन होते सगळं. जा जा, टेका देवा पुढे डोकं आणि करा 2-5 हजाराचे अभिषेक, म्हणजे घरादाराचं अगदी कल्याणच होईल. बाप लेक मिळून देवावर पैसा उधळतायत नुसते. देवाला तरी सोड. का सोडू मी? का सोडू देवाला? का सोडू? सांगा ना, काय केलंय काय देवाने माझ्यासाठी? हे एक फुटकं नशीब तोडलं तर काय दिलंय देवाने मला?
साधे दोन प्रेमाचे शब्द नाही कधी दिले. अरे जा जा जा, सगळे सोडून जा मला. पण एके दिवशी तुम्हाला माझं म्हणणं पटेल आणि मग माझ्याचकडे याल तुम्ही. अभिषेक करतायत. अरे अरे काका काय ऐकतोस? गाणी किशोर कुमार. हा किशोरदा, काय आवाज आहे रे, असा भिडतो काळ झाला. तुझ्याकडे बरंच कलेक्शन आहे ना किशोरदांच्या गाण्याचं. चिक्कार. मी तुला असं शांतपणे गाणी बिणी ऐकताना पहिल्यांदाच बघतोय. अरे गाडीतून जाता येता ऐकतो कधी कधी. एरवी वेळ मिळतोच असं नाही ना. आज गाणी ऐकतोय ते स्वतःला डिस्ट्रॅक्ट करायला. मनात तेच तेच विचार पुन्हा येऊ नयेत म्हणून गाणी ऐकतोय. श्री, हा? मनात आलेले विचार कसे परतवायचे माहिती तुला? हो. नाही म्हणजे सोपं आहे. जो विचार आपल्याला खूप त्रास देतोय ना, त्याचं मूळ शोधून काढायचं. आणि आपल्याला ते अजिबात आवडत नाही, मुळात ते नाहीच आहे असं स्वतःला पटवायचं. सिंपल. अरे पण काका काका अरे जान्हवी मला खूप खूप आवडते आणि तिचे विचार माझ्या डोक्यातनं कधी जावेत असं नाही वाटत मला. पण अनंत चतुर्दशीनंतर ती राहील का जाईल ही भीती आहे ना मनात, त्याबद्दल बोलतोय मी. ती एक भीती आहेच काका. अरे आयुष्यात पहिल्यांदा कुठला तरी निगेटिव्ह थॉट माझी पाठच सोडत नाही असं मला वाटतंय. म्हणजे माझ्या हातात काही नाहीच आहे असं मला सतत वाटतंय आणि त्यामुळे मला जास्त त्रास होतोय. श्री, आपल्या हातात जे काही असतं ना ते सगळं करून आपण मोकळं होऊ शकतो, पण आता खरंच आपल्या हातात काही नाहीये. आणि अशाच वेळेला आपण मनाची समजूत घालायची असते. अशी भीती काही नाहीच आहे, काही वाटत नाहीये. तू ऐक गाणी ऐक, स्वतःला डिस्ट्रॅक्ट कर, तेच बरोबर आहे. ज्या विचारांनी काहीही होणार नाही तो विचार करू नकोस. काका काका एक विचारू? बिनधास्त, वाटेल ते विचार. तुला कधी म्हणजे इथे घरी परत आल्यानंतर पुन्हा दारू प्यावीशी वाटली नाही का? वाटलं ना रे, खूप वेळा वाटलं. पण मग मग काही नाही. मग कधी जर असं खूप तीव्रतेने वाटलं तर मग असं इथे दाबतो जोरात, इथे दाबतो, इथे दाबतो, इथे दाबतो, इथे दाबतो. इतकी पेलोय आतापर्यंत की सगळीकडे अल्कोहोलच आहे आतमध्ये. आता ऑलरेडी आतमध्ये एवढं असताना पुन्हा बाहेरून ऍड करायची गरज काय, नाही का? हसलास ना तू, बरं वाटलं. काका मला खरंच खूप कौतुक वाटतंय तुझं. तू हे व्यसन सोडू शकलास. हॅट्स ऑफ टू यू. चला, म्हणजे मनावरती संयम ठेवल्याची पावती मिळाली आज अखेर. तू कौतुक केलंस ना श्री, सगळं मिळालं मला.
आता फक्त एकच सांगतो, ज्या गोष्टीचा विचार करून आपल्याला फक्त त्रासच होणार असतो ती गोष्ट मनातून पूर्णपणे काढून टाकायची. आणि भीती ही अशीच एक गोष्ट असते. छान दिसतेस. एवढ्या लवकर तयार झालीस? हो आईची ऍक्च्युली मला तुम्हाला असं विचारायचं होतं की म्हणजे बघता बघता अनंत चतुर्दशी आली आणि एक गोष्ट राहूनच गेली. कुठली? मी यावर्षी माझ्या चाळीतल्या गणपतीला गेलेच नाही. म्हणजे ही नवीन चाळ आहे ना, तिथे सुद्धा गणपती आणतात आणि पिंट्या असं म्हणाला की खूप छान डेकोरेशन केलंय त्यांनी. मला बघायचं म्हणजे मी जाऊ? अगं जा ना, त्यात विचारायचं काय? जा, आमचाही नमस्कार सांग. आणि हो, जाताना नैवेद्यासाठी काहीतरी घेऊन जा. चालेल, येते. आईजी, हा, कावेरी मॅडमना सांगून जावं लागेल. नाही नको, मी सांगेन, जा तू. येते. चला, गाडी तयार आहे. हा हा, चाळीतल्या गणपतीला जायचंय ना, मग गाडी तयार आहे. चल, मी सोडतो तुला. तुम्ही कशाला? म्हणजे मी जाईन ना. पिंट्यानी मला सुद्धा फोन केला होता. इनफॅक्ट आपल्या सगळ्यांनाच बोलावलंय त्यानं. आता पिंट्याचं आमंत्रण म्हणल्यानंतर मी नाकारू तर शकत नाही, तेव्हा मी तरी येतोय. चला. पण मग गाडी न्यायची काय गरज आहे? उगाचच रस्ते तुडवत जायची गरज नाहीये. नाही, आणि त्याचं काय ना, मी खूप चांगली गाडी चालवू शकतो. आणि मॅडम माझ्या बरोबर जर गाडीत असतील तर जरा जास्तच चांगली चालवतो मी. तेव्हा एक फॅन्टॅस्टिक ड्रायव्हरत्व सिद्ध करण्याची एक छोटीशी संधी मला द्याल का, अशी एक नम्र विनंती आहे. हसली. जा जा जा, तिला थांबून ठेव नको. जा जा, लवकर जा. सद्गुरु अत्यानंदाय नमः. महाराज अत्यानंदाय नमः. सद्गुरु अत्यानंदाय नमः. महाराज अत्यानंदाय नमः. अत्यानंद अत्यानंदाय नमः. अत्यानंद महाराज नमः. अत्यानंदाय नमः. महाराज अत्यानंदाय नमः. अत्यानंदाय नमः. सद्गुरु अत्यानंदाय नमः. अत्यानंदाय नमः. सद्गुरु अत्यानंद. काय चाललंय तुमचं? अत्यानंदाय नमः. ओ गुरु नाही, आय एम सॉरी, मी तुला नाही हसत आहे, मी हिला हसतोय. अत्यानंदाय नमः. अगं मंत्र ती म्हणते ना, तू कशाला खाणाखुणा करून सांगतेस? अत्यानंद अत्यानंद बोलू शकतेस. महाराज अत्यानंदाय. अगं मावशी, आम्ही जान्हवीच्या घरी चाललोय. तिच्या चाळीत गणपती असतो ना, तिकडे दर्शनाला. चल ग. महाराज नमः. हा, अत्यानंदाय नमः. सद्गुरु अत्यानंदाय. नाही, एक मिनिट, मला काहीच कळत नाहीये. तू एक काम कर, मी घरी आलो ना रात्री की आपण निवांत बोलूया. अत्यानंद महाराज अगं काय, मला काही कळत नाहीये. नमः. अरे मी म्हणत होते की माझाही नमस्कार सांग देवाला, कळलं ना? आणि बघ, लवकर या, वेळेत या, वेळेत आरती करता येईल आपल्याला, कळतंय का? ओ, मला कळलं, पण तुला कळलं का? काय? तू बोललीस आत्ता. बाई देवा, काय रे, तुम्ही बोलायला लावलं मला. चल, अच्छा,
असंच करता नेहमी. शी बाबा, तर सगळी पहिल्यापासून सुरुवात आहे. ओम गुरु अत्यानंदाय नमः, सद्गुरु अत्यानंदाय नमः, नमः नमः अत्यानंदाय नमः. मस्त झालंय डेकोरेशन आणि केवढे उत्साही दिसत आहेत सगळे. ऐ प्रसाद, हे घे रे. जानू, छान दिसतेस आज अगदी. अगदी गोखल्यांची सून शोभतेस. बरं आज आलीच आहेस तर जरा जेवूनच जाऊ. आई अगं नको, एकतर ऑफिसलाही जायचंय आणि श्रीरंग गाडीत थांबल्यात. गाडीत का? अगं पार्किंगचा प्रॉब्लेम आहे ना म्हणून. अगं पण 2 मिनिटं यायला काय होतंय? का चाळीतल्या घरात पायच ठेवायचा नाहीये आता त्यांना? आई अगं तसं नाही, आपल्याकडची गल्ली छोटी आहे ना, तर गाडी कशी बशी आत शिरली आणि समजा दुसरी एखादी गाडी आली तर गाडी हलवायला लागेल ना, म्हणून. बाकी काही नाही. हो का? तू काही त्यांची बाजू घेऊन बोलायची गरज नाही. हा, तुझ्या सासरची माणसं ना जरा विचित्रच आहेत. हेच बघ ना, बोलावलं का आम्हाला तुमच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी? बोलावलं? आई, आपल्या चाळीतल्या गणपतीला मोजून 3दा आलीस तू. यांच्याकडे जाऊन काय करणार होतीस? तू काही बोलू नकोस. हा, मी रीतीला अगदी पक्की आहे. यांच्या घरची माणसं ना जरा ढिसाळच आहेत. अरे बोलावलं का आपल्याला त्यांनी कधी? हा, बरं माझं सोडून दे, तुझ्या बाबांना तरी बोलावलं का कधी? ते नाही. चहाचं सोडून दे, पण साधं सणासुदीला आमच्याकडे या बरं का असं म्हणालेत का कधी?